नमस्कार मंडळी, मी आहे वैष्णवी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज नवीन वर्षाची सुरुवात करायची म्हणून आम्ही आज आमचा दिवस फॅमिली बरोबर स्पेंड करणार आहोत। तर आज आम्ही चाललो आहोत पॅगोडाला। तर आता आम्ही चौघ जण घरातून निघालो आहोत पॅगोडाला जाण्यासाठी। पॅगोडाला जर जायचं असेल तर बोरिवली वेस्ट वरून गोराईला जावं लागतं आणि तेथून जेटीवरून पॅगोडाला जाता येतं, किंवा दुसरा ऑप्शन असा आहे की आपण भाईंदर मार्गेही जाऊ शकतो। तर आम्ही आता कारने भाईंदर मार्गे चाललो आहोत। तर आम्हाला मालाडवरून पॅगोडाला जायला 1 तास लागला आहे। इथे वे टू पॅगोडा लिहिलं आहे। आम्ही जवळ आलो आहोत। आता आम्ही कार पार्क करून पुढे चालत आलो आहोत। हे जे समोर दिसतंय ते प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर आपली चेकिंग होते। ह्या ज्या स्टेप्स दिसतात त्या चढून वरती जावं लागतं। हा गोलाकार नगारा आहे आणि याच्या लेफ्ट साइडला घंटा असलेला मनोरा आहे आणि याच्याच राईट साइडला छान असं गार्डन तयार केलं आहे। तिथेच वॉशरूमची ही सोय केलेली आहे। ज्यावेळी आपलं सिक्युरिटी चेक होतं त्यावेळी तिथले काही कर्मचारी आपल्याला QR कोड स्कॅन करून ग्लोबल विपासना म्हणून एक ॲप आहे तो डाउनलोड करायला सांगतात, जेणेकरून या प्लेसची पूर्ण माहिती आपल्याला त्या ॲपमध्ये मिळून जाते विदाउट गाईड। तर ॲप डाउनलोड करून झाल्यानंतर आम्ही वरती स्टेप्स चढून वरती चालत चाललो आहे। एंट्री करतात जो समोर दिसतो आहे तो मुख्य पॅगोडा आहे आणि हे पूर्ण गोल्डन कलर मध्ये असल्यामुळे जेव्हा याच्यावरती सूर्यकिरण पडतात तेव्हा त्याला अगदी सोन्यासारखी झळाळी येते। आणि याच्या लेफ्ट साइडला उत्तर पॅगोडा आहे। इथे आम्ही 10 ते 15 मिनिटांसाठी मेडिटेशनसाठी बसलो होतो। यानंतर आम्ही हा जो मुख्य पॅगोडा आहे त्याच्या आतमध्ये गेलो आणि हा इतका मोठा भव्य आहे की याच्यामध्ये एकाच वेळी जवळपास 8000 लोक ध्यानासाठी बसू शकतात। त्याच्या पुढे धम्मचक्र म्हणून एक प्लेस आहे, तिथे आम्ही चालत गेलो। तिथे खूप लोक फोटो काढण्यासाठी जमा झालेली। इथे हरणांचे स्टॅच्यू आहेत आणि धम्मचक्र आहे। हे प्रेक्षागृह आहे। थोडं पुढे गेल्यानंतर आचार्य सत्यनारायण गोयंका आणि त्यांच्या पत्नी इलाईची देवी गोयंका यांचे स्टॅच्यू आहेत। आणि त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर साऊ उबा खिम यांचा स्टॅच्यू आहे। इथे अशोक स्तंभ आहे। इथून पुढे चालत गेलो की पुढे दक्षिण पॅगोडा आहे। इथली काही ठिकाणं काही वेळासाठी त्याने बंद करून ठेवली होती।
तिथे जायला एंट्री नव्हती, तर पूर्ण राऊंड करून आम्ही पुढे चालत आलो आहोत. हा जो मुख्य पॅगोडा आहे त्याच्या वॉलवरती अशा पद्धतीचे स्लोगन लावून ठेवले होते आणि हे जे समोर हत्ती दिसत आहेत ते मुख्य पॅगोडा आहे त्याच्या समोर नतमस्तक झालेले आहेत. म्हणजे हा जो मुख्य पॅगोडा आहे तिथे गौतम बुद्धांचे अवशेष आहेत, त्यामुळे हे हत्ती त्यांना नतमस्तक झाले आहेत. ज्यावेळी आम्ही इथे आलो त्यावेळी इथे गर्दी नव्हती, पण हळूहळू इथे गर्दी व्हायला लागली. मला तर हे ठिकाण अगदी मनमोहक वाटलं. इथे लोक शांततेसाठी, ध्यान करण्यासाठी आणि मनशांतीसाठी येतात. तर तुम्ही एकदा तरी या प्लेसला नक्की व्हिजिट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.